राम हरि जय राम जय राम हरि जय राम जय राम जय राम जय राम जय राम हरि जय राम हरि जय राम रूपबादालोचनी कधाले उपादनी कधाले उपादनी साधनी कधाले उपादनी
साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला झाला तो नुरुनिया ठेला आई जाऊला अनुभव आईचा मुराला बापुराची वाती बापुराची वाती उजळली ज्योती समाप्ती झाले आईच समाप्ती झाली आईच समाप्ती झाली मोक्ष रेखे आला भाग्य विनाटला मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधुदान केला हरे भक्त हरि भक्त साधुदान केला हरे भक्त हरि भक्त साधुदान केला हरे भक्त हो साधुदान केला हरि मुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण करी कोण ज्ञानदेवा कोडी संगती सज्जनी संगती सज्जनी ज्ञानदेवा कोडी संगती सज्जनी ज्ञानदेवा कोडी संगती हरि दिशे जनी वनी आत्मतत्वे दिशे जनी वनी आत्मतत्वे हरि दिशे जनी वनी हरे मुखे म्हणा 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 हे पुण्याची गणना कोण करी कोण करी
पुण्याची गणना पुण्याची गणना विडोपाद कुमार जय जय डोपाद कुमार कुमारी डोपाद कुमार कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी जय जय कुमार कुमारी कुमार कुमारी जय जय कुमार कुमारी जय जय कुमार कुमारी जय जय कुमार कुमारी हरिभक्तीपरायण अशोक काका पिहरकर आणि हरिभक्तीपरायण जोशी काका. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला साधू बोध झाला तो नुरोनिया साधू बोध झाला तो दुनिया ठेला 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 ठाईचा मुलाला अनुभव ठाईचा मुलाला अनुभव हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना मुराला अनुभव ठाईचा मुराला अनुभव हरि मुखे मना हरि मुखे मना मुखे मना हरि मुखे मना बोध झाला दोनो डोलिया ठेला साधू बोध झाला दोनो डोलिया ठेला बोध झाला तो दोरोनिया ठेला साधू बोध झाला तो दोरोनिया ठेला ठाईचा मुलाला अनुभव ठाईचा मुलाला अनुभव हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना मुराला अनुभव ठाईचा मुराला अनुभव हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना याची गणना कोण करी कोण करी कोण करी कोण करी कोण करी कोण करी
पुण्याची गणना बोध करी पुण्याची गणना बोध करी हरिमुखे बना हरिमुखे बना हरिमुखे बना हरिमुखे बना गणना कोण करी कोण करी कोण करी पुण्याची गणना कोण पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना करी पुण्याची गणना बोध करी हरिमुखे बना हरिमुखे बना हरिमुखे बना विठ्ठला बोला बोला टाळी टाळी विठ्ठला 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 बोला श्री ज्ञानेश्वर महाराज के गंगागिरी महाराज नारायणगिरी महाराज के श्री कृष्ण भगवान कुंडली श्री
साधुबोध झाला तो नरोनिया ठेला, ठाईच मोराला अनुभव. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी. मोक्षरेखे आला भाग्यवी नटला, साधूचा अंकिला हरिभक्त. हरिमुखी मना पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेवा गुढी संगती सज्जनी, हरी दिशे जनीवनी आत्मतत्वे. हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. पांडुरंगा करू प्रथमा नमन, प्रथमा नमन. तुझे चरण संताचिया, तुझे चरण संताचिया. पांडुरंगा करू प्रथमा नमन, तुझे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. कायमा जीवानी मानिल संतांताशी, रंजव चित्ताशी आपुलिया. या मनाशी लागू हरिनामाचा छंद, आवडे गोविंद गावया. शिवोम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम, सदालंकृतं साधु संन्यास योगम. मुखी यस्य वेदांत शास्त्रार्थ नीति. नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम. प्रभु के चरणों में पुनि पुनि करूं प्रणाम, प्रभु के चरणों में पुनि पुनि करूं प्रणाम. यही कहूँ भूलू नहीं, मेरे प्रियतम श्याम. मस्तक है पायावरे, मस्तक है पायावरी, पायावरी मस्तक है पायावरी. वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा, संताचा वार करी. मस्तकाये पायावरी, वार करी संताचा, वार करी संताचा. ज्ञानेश्वरात नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो. त्रिभुवन पावनी अद्यत्र जनने देवांची. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन.
सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक्या देवा यावरी न करा अवीर साधुबुध झाला तो नुरून या ठेला ठाईचा मुराला अनुभव हरिमुखी मना पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत स्थली प्राप्त प्रसंगी शिवेकरिता घेतलेला अभंग संत हृदय सम्राट विश्वमाऊली साधकाचे मायबाप सर्व संतांमध्ये लहान असून विश्वाचे जगाचे माऊली हे पद त्यांना प्राप्त झालं. सर्व संतांचे लढले ज्ञानोबराय यांचा हरिपाठातील 6 क्रमांकाचा अभंग आणि आजची सेवासुद्धा मला वाटतं 6वीचे ना सेवा बी 6वी आहे मी बी 6वाचे हरिपाठातला अभंग बी 6वा आहे. ज्यांच्या निमित्तानं कार्यक्रम आहेत ते माऊली महाराज वेगळं नाव घ्यायचं कारण नाही अभंग ज्ञानेश्वर महाराजांचाच आहे आणि हा अभंग आपल्या माऊली बाबांना फिट बसतो फिट. इतका गोड अभंग आहे. अभंग जर कळाला तर कोणीही रडणार नाही. त्यांच्याविषयी आम्ही प्रेम करून त्यांना पुण्य प्रदान करू जर अभंग कळाला तर. अभंग आमच्या पाठ आहे हरिपाठ पाठ आहे पण हरीकडं पाठ आहे. नुसतं पाटाला पाणी चालू नुसतं हरिपाठ हरिपाठी गेले ते निवांतची ठेले नित्य प्रेम भाव हरिपाठ गाय हरी कृपा होय तयावरे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग असून संतांची अभंग म्हणजे रेडीमेड कपड्या दुकान आहे. दुकानात जायचं आपल्याला माप द्यायचं जो माप जे माप पाहिजे ते माप दुकानात तयार असतं. साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला. ध्यान द्या ज्ञान नाही साधू बोध ज्या साधकाला झाला तो नुरुनिया ठेला. किती गोड अभंग आहे. महाराज अभंग कळण्याकरता मनुष्य ज्ञानी नाही पाहिजे तो प्रेमळ आणि विशुद्ध पाहिजे तेव्हा अभंग कळत असतो. नुरुनिया ठेला. आणि माऊलींचे दृष्टांताबद्दल आहेत की हे की बस ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टांत फार आहे. सिद्धांत कमी असते पण दृष्टांत फार आहे. जसं एखादी आई आहे आणि आपल्या बाळाला घास भरवायचा आहे तर एखादी ती आई एका घासाची 20 घास करून माऊली त्या बाळाला पोषण करते घालवते. त्याप्रमाणे माऊली म्हणतात साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला. कशाप्रमाणे कापुराची वाती उजाळल्या ज्योती. दृष्टांत की सोपा आहे. कापराची वात कापूर आणि वात जवळ आल्यानंतर कापूर किती तासाने पेट घेतो अंदाजे अशा भाऊ तास नाही सेकंद महाराज सेकंदसुद्धा लागत नाही. कापराची वडी आणि अग्नी जवळ आला की कापूर पेट घेतो. गौरीला तुम्ही काडीची पेटी जर लावली काड्याची पेटी संपली तरी सुद्धा ती गौरी नुसती धुपती. पुन्हा ऐका चांगलं. पण एक निश्चित आहे भाऊ की ती गौरी दुपून पेटते.
पेटत नाही असं नाही, पेटती, धूर देते पण पेटती. कोण? पेट घेते, सारा धूर करते. आणि दुसरं असणारं शेण आहेत ना, शेण तुम्ही कितीही पेट्या वाढवा पण शेणाला काहीही परिणाम होणार नाही. आमची माऊली बाबा कापराप्रमाणे पेटले, प्रभूचरणी लीन झाले. कापूर जळाला खाली शिल्लक काय राहतं? ध्यान देऊ नाही का? कापूर जळून गेला तेथे काजळी उरली नाही. कापूर जळाल्यानंतर खाली काजळी उरत नाही. तशी माऊली बाबा गेले तर काळजी करू नका, काळजी घ्या, साधना करा. कापुरामध्ये काय राहतं तर केवळ सुगंध असतो. मला सुगंध, कापूर जळाला सुगंध राहतो. बाबा 61 वर्षे राहिले आणि सुगंध देऊन गेले. लवकर नाही गेले, लेट नाही गेले, आले होते, काम केलं, निघून गेले. पूजनीय महाराज सांगायचे, शहाणा माणूस इथं जास्ती दिवस टाइमपास करत नाही. परिसराला लोखंड भेटल्यानंतर लोखंडाचं काम झालं, सोनं झालं का त्याचं काम झालं. तसा जो मोक्षरेखी आला, जगात भाग्यवान कोण आहे? मोक्षरेखी आला, भाग्य विनटला. विनटला, नटला नाहीये, विनटला. फार मार्मिक अभंग आहे. नटणं वेगळं आणि विनटणं वेगळं. आत बाहेर एक आहे, एक रंगी आहे, बहुरंगी माया आहे. पण संत महात्म्यांचं वागणं एक रंगी आहे. एका रंगात ते रंगले आणि भाग्यवान तेच आहे. कबड्डीच्या खेळामध्ये सचिन महाराज, एकूण एक रेषा असते, एकूण एक रेषा असते, मध्ये विशेष रेषा असते. तर इकडं 6 गडी असतात, तिकडं 6 गडी असतात. ध्यान द्या. या गड्याला स्पर्श करून मधल्या रेषेला शिवला की हे जिंकले आणि ते मेले. समजून घ्या चांगलं, मला काय लक्षात येणार नाही आहे. जर का ते त्या रेषावाल्या त्या गड्याने जर त्यांना तिकडंच दाबलं मग ते जगले आणि हे मेले. आहे की नाही? कबड्डी खेळत असताना, आता कबड्डीचे खेळ गेले पबजीमुळं. कबड्डी खेळताना असताना ते कबड्डी म्हणत चालायचं आणि त्या गड्याला स्पर्श करून पुन्हा त्या रेषेला शिवलं की बस त्यांनी ज्यांना स्पर्श केला ते मेले आणि हे जिंकले. कसं जर ते तिकडं जाऊन त्यांच्यात रमले, तिकडंच खाली पाडलं, रेषा तशीच राहिली, मग ते जिंकले, हे मेले. तशी आमची माऊली बाबा मोक्षरेखी आला, भाग्य विनटला, साधूचा अंकिला, हरिभक्त साधूचा अंकिला होते. साधू कशी असतात बाबाकडून शिकावं. आम्ही इथं 2दा कीर्तन आलो महाराजजी. बाबांचा ते स्वभाव असा होता की बस साधू गेल्यानंतर माणसाला किंमत कळते, आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. पण अशा बाबांना कोटी कोटी प्रणाम करतो. तुम्ही अचानक गेल्याने प्रत्येक भक्ताला एक दुःखता आहे. आपण दुःख न करता आपण जेवढं काही भजन साधना करू ते त्यांना अर्पण करा, बाबा आशीर्वाद देतील. खास काही त्यात शंका नाही आहे. माऊली बाबांचा एक स्वभाव, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. मी श्रोते बोलून गेलो की हा अभंग बाबांना दिसतो, म्हणजे अगदी फिटफट दिसतो महाराज. हरी दिशे जनी, हरी दिशे वनी, हरी दिशे आत्मतत्वी. बस कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, उपासना मार्ग, आत्मतत्वाने तत्वाचं दर्शन झालं, प्रभूचं दर्शन आतमध्ये झालं की त्या व्यक्तीला जनात वनात सर्वत्र देव दिसतो. आणि देव दिसला की देहाचं काही काम राहत नाही आहे. देह संपला काय आणि राहिला काय. अंगाची कासोडी त्या सर्पाने काढली आणि तो सर्प बिळामध्ये गेला की त्या कासोडीचं काय करतं, कोण काय करतं कोणी पाहत नाही आहे. तसं माऊली बाबांचं जे काम होतं, ध्येय होतं, उद्देश होता
प्रभूची प्राप्ती, सद्गुरूची संगती, अशा बाबांना ते करून घेतलं आणि बाबा अलगद झाकल्या घटीचा दिवा याप्रमाणे बाबा सहज गेले. आज बाबांची आजचा हा 6वा दिवस आणि शिवा माझ्याकडे आली. विठ्ठल विठ्ठल सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन नित्य स्मरणीय पूज्यपाद सबके प्यारे सबसे न्यारे सब में भरे गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज, वैकुंठवासी श्रद्धेय पूजनीय किसन बाबा महाराज, हरिभक्तपरायण गोदावरी आमचे महंत पूजनीय हिंदू हृदय सम्राट म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, रामगिरीजी महाराज यांच्याही प्रेरणेने समस्त ग्रामस्थ संगमनेरकर अर्थात विठ्ठलनगर गंगागिरी महाराजांचे सर्व अनुयायी, बाबांचे सर्व भक्त मंडळी सर्वांच्या श्रद्धेने प्रेमाने हा षोडशीचा कार्यक्रम अत्यंत आनंदाने उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडत आहेत. मी सर्वांना धन्यवाद प्रणाम करतो. प्रथमतः ज्या माऊलीला जन्म दिला त्या माऊली इथं बसले, आपण त्यांना प्रणाम करून टाळी वाजवून त्याचं आपण अभिनंदन करूया. माऊलीला जन्माला घातलं. ऐका ना, शिंपल्यातून मोती बाहेर आला की त्या मोत्याला कसलीच डग नसते. जसे त्या शिंपल्यातून माऊली बाबा बाहेर आले, त्या बाबांचा षोडशी भंडारा कार्यक्रम सर्व संतांच्या बेटाच्या परिवाराच्या सहकार्याने हा कार्यक्रम अत्यंत आनंदाने पार पडत आहेत. मी सर्वांना धन्यवाद प्रणाम वंदन करतो. आलेले सर्व भक्त मंडळ, पूजनीय संत मंडळी, आमचे योगेंद्रगिरी महाराज, मुक्तानंदजी महाराज, आदरणीय कृष्णगिरीजी महाराज, मृदंगाचार्य विक्रमजी महाराज, दुसरे विशालजी महाराज, अजून दुसरे शिवाजी महाराज, अजून मी आलोरायाचा जोशी महाराज, सचिन महाराज, दुसरे सागरजी महाराज, विनेकरी महाराज, जे कुरकुट्यांना विनेकरी महाराज, जे जोरवेचे सुभाष भाऊ, त्यांच्या मातोश्री ताई, सर्व मंडळी महाराज. हा गुरुवर्य बाबांचे एक निष्ठ आणि एक गुरुबंधू असणारे, कायम ज्यांची जोडी संगत असायची. खरं म्हणजे बाबा जाणं म्हणजे 108 माळीतला एक मणी जाणं आहे. कायम संघच, म्हणजे दत्तात्रय महाराज बेटात असो कुठेही असो कायम संघ असायचे. बाबा जरी बोलले तर महाराजांनी ऐकून घ्यावं. दत्तात्रय महाराजांनी असे एक आदर्श मित्र, आदर्श पिता, आदर्श, त्यांच्यामध्ये पूर्ण दर्शन होतं. प्रदर्शन लगेच नाही, दर्शन खाली माऊली बाबा. प्रदर्शन लगेच नाही म्हणा. जिथं प्रदर्शन आहेत ना तिथं संसार असतो. बाबांचं काम एकदम सरळ सुभावन मनी कुटीला ये, सरळ सुभावन मनी कुटीला ये, सरळ स्वभाव मनी कुटीला ये, सरळ स्वभाव मनी कुटीला, सरळ स्वभावन मनी कुटीला ये, सरळ स्वभावन मनी कुटीला ये, सरळ स्वभाव मनी कुटीला ये, सरळ स्वभाव मनी कुटीला ये, यथा लाभ संतोष सदाई, यथा
संतोष सदाई मंगल भवन अमंगल हारे मंगल भवन अमंगल हारे मंगल भवन अमंगल हारे मंगल भवन अमंगल हारे सरळ सुभावन मनी कुटिला यथा लाभ संतोष सदाई यथा लाभ संतोष सदाई मंगल भवन अमंगल हारी यथा लाभ संतोष सदाई हाही गुण बाबांकडे होता. बाबाजींनी कधी कीर्तनाचा पैसा महाराजांनी ठरवला नाही, त्याला आम्ही साक्षी आहे. रामदरबारला आले होते कार्यक्रमाला, मुक्काम केला. त्यांचं बोलणं आणि गुरुवारी महाराजांचं बोलणं एक स्वर एक डब एक चाल. आठवण येते महाराजांची. काय करावं, महाराजांचं कीर्तन ऐकलं की बाबांची आठवण यायची लोकांना, की गुरु महाराजांचाच आवाज. एक बी असं आहे, बाप तैसा बेटा कुंभार तैसा लोटा जाती पर घोडा बहुत नाही तो थोडा थोडा. असे बाबाजीचं काम होतं. यथा लाभ संतोष सदाई. ड्रायव्हर नाही कोणी महाराजी संघ बरोबर नाही, स्वतः ड्रायव्हर की करायचे. जे बोलले की 2-2, 3-3 कीर्तनं करायचे. एवढं मोठं ऐश्वर उभं राहून आणि अलगत सोडणं हे सच्च्या पुरुषाशिवाय शक्यच नाही आहे. जो महापुरुष लवकर जातो, गुरुवर्य सद्गुरू मलिन नारायणगिरीजी महाराज 110 वर्ष राहिले, कधी महाराजी ते बेटाला माझं म्हटले नाही. लोक म्हणायचे महाराज कोणतरी शिष्य घ्या, कोणतरी शिष्य घ्या. महाराज म्हणायचे आणा ना मग तुम्ही. तर आणायचं ते काय हे नाही, ते कधी शिष्य म्हटलं नाही. म्हणजे खोपडेकर त्याला साक्षी आहे. कायम महाराज म्हणायचे, लोक म्हणायचे महाराज तुम्ही बसून कीर्तन करा, तुम्ही थकले आता बसून कीर्तन करा. महाराज म्हणजे बसला की तो बसला. सूर्याच्या परी तुका लोकी क्रीडा करे. महाराज म्हणजे अरे पांडुरंग उभा आहे, तो बसला का कधी? हनुमानजी बसले का कधी? सूर्य कधी थकला का प्रकाश देऊन? तसं आमचं हे कार्य आहे बरं का. महाराज सांसारिक व्यक्तीने मुलाला माझं मानला काय आणि गुरुने चेलेला माझं म्हणला काय, दोन्ही एकच आहे, बंधन एकच आहे. लय झालं तर एक सोन्याची बेडी आणि एक लोखंडाची बेडी. बेडी मात्र दोन्ही सारखीच आहे. जाऊ द्या. 2 पोपट आहे. एका पोपटाला गरिबाला लोखंडाचा पिंजरा आहेत आणि एका भाग्यवान पोपटाला सोन्याचा पिंजरा आहेत. भाग्यवान कोणता बरं? तुम्ही झोपले का हो सारे? भाग्यवान पोपट कोणता? सोन्यातला पिंजऱ्यातला की लोखंडाच्या पिंजऱ्यातला? दोन्ही नाही. अगदी बरोबर, दोन्ही नाही. अगदी उत्तर बरोबर दिलं. दोन्हीही पिंजऱ्यातला, दोन्हीही बंधनकारक आहे. आमची माऊली बाबा कशात अडकली नाही. आश्रम माझा काय आणि अमुक माझा काय, माझं ते कशाला म्हणलेच नाही आहे. ज्या दिवशी आईबापाला सोडलं त्या दिवशी तो महात्मा या जगात मुक्त होऊन राहत असतो. कसली त्याला भीती नसते. बस. जगदरूपा मनी साठवूनी माते ऐशेनी निज ज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी. जगदरूपा मनी साठवूनी माते. प्रभूला मनामध्ये साठवून जगात विचरण करत संत महात्मे, पण कशालाच ममत्व माझं म्हणत नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, संतांची अभंग आहे महाराजजी बरं का, फार गोड अभंग आहे. तुका पाय धरी मी माझे दूर करी, मी माझे दूर करी
काय तरी मी माझे दूर करी. मी माझी अशी आठवण विसरले जयाचे अंतकरण. पार्था तो संन्याशी जाण निरंतर. किती गोड ओवी आहे. ओवी अभंग श्लोक ज्या महापुरुषाला त्यांच्या आचरणातून बोलण्यातून व्यवहारातून दिसतात ते संत, तो महात्मा असतो, ते माऊली बाबा असतात. आणि ते आपले होते. आपलं सर्वांचं भाग्य की आपण त्यांना पाहिलं. भाग्य समजा, भाग्य समजू नका. भाग्यवान आपण आहोतच असं माना. भाग्यवान आपण आहोत. बोलून गेलो. चंदन जवळ असून फायदा नाही, घासून कधी तिलक केला का. तर सुभाष भाऊ, बहुतेक चंदन श्रीमंत माणसं जाळायला नेत असतात. शेवट चंदन घासल्यानंतर आपण देवाला लावतो. तसं आमचे मौलवी बाबा जेवढं आयुष्य होतं, आयुष्यात खूप घासले, खूप प्रेम दिलं, ज्ञान दिलं, वैराग्य दिलं आणि आपल्या स्वरूपात विलीन होऊन झाले. बाबा कुठं गेले नाही. पुन्हा ऐका, पुन्हा सांगतो, बाबा गेले नाही. फक्त ते व्यक्त होत नाही आहे, चराचरात गेले. गुरु कधी मरत नाही आणि चेला कधी रडत नाही. रडतो तो चेला नाही आणि मरतो तो गुरु नाही. मरका गुरु रडका चेला, दोनों नरक में ठेलम ठेला. आज सकाळी काल रामदाबाला एक व्यक्ती आले. महाराजी कालची गोष्ट आहे. आला दर्शन केलं, रामदाबाला बसला. म्हणे महाराज मला माळ घालायची. म्हणलं माळ तर आहे ना. नाही म्हणे ते ज्याने माळ घातली का ते गुरु महाराज मेले म्हणे, आता तुम्ही घाल. मला माळ शिंतू म्हणलं. गुरु मेले म्हणजे माळ बदलू नये कधी. माळ असताना माळ होती जवळ, पण मला का माळ तर आहेत ना, पण आमचे गुरु महाराज मेले म्हणे, आता तुम्ही घाला. मी घाबरून गेलो बाबा तिला. माळ घातल्यानंतर माळ पुन्हा काढायची नाही. गुरु बदलायचं नाही, आसन बदलायचं नाही, मंत्र बदलायचा नाही. जे आहे त्याला खूप संग्रह करून त्या मंत्रातून प्रभूला प्रकट करा आणि लवकर करा. करता येईन ना मग, पाहू ना मग, करू ना मग, पुन्हा येईल कोरू ना मग. बरं का मोहन भाऊ, करायचं नाही, लगेच करा. आज आता ताबडतोब लगेच सुरू करा महाराज. हरि मिलन के काज आज, हरि मिलन के काज आज, जोगन बन जाऊंगे. हरि मिलन के काज आज, हरि मिलन के काज आज, जोगन बन जाऊंगे. हरि मिलन के काज आज, प्रभु मिलन के काज आज, जोगन बन जाऊंगे. हरि मिलन के काज आज, प्रभु मिलन के काज आज, जोगन बन जाओगे. ऋषि मुनियों के आश्रम जाके, ऋषि मुनियों के आश्रम जाके बिगल गाऊंगे. हरि मिलन के काज आज, जोगन बन जाऊंगी. हरि मिलन के काज आज, जोगन बन जाऊंगे. हरि मिलन के काज आज, जोगन बन जाऊंगे. हरि मिलन के काज आज, जोगन बन जाऊंगे. हरि मिलन के काज आज, जोगन बन जाऊंगी. ऋषि मुनियों के आश्रम जाके, ऋषि मुनियों के आश्रम जाके जोग जगाऊंगे. हरि मिलन के काज आज, प्रभु मिलन के काज आज, जोगन बन जाऊंगी. जोगन बन जाऊंगी, जोगन बन जाऊंगी. हरि मिलन के काज. जोगी वेश कशा करता, भगवा वेश कशा करता. भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित, व म्हणजे वजनदार, इथं बी आणि मेल्यावर बी. सत शिकलं पा. भ म्हणजे भयरहित,
ग म्हणजे गर्वरहित, वा भगवा, इथं वावा, वरही वावा. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, गाजे वैकुंठी सोहळा, म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, गाजे वैकुंठी सोहळा. आई भूमंडळा माझी कीर्ती, आई भूमंडळा माझी कीर्ती, आई भूमंडळा माझी कीर्ती. म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. अरे आपण पूजा बाबाची काय करणार आहेत? शाल देऊ, वस्त्र देऊ, मंदिर बांधू. भगवान परमात्मा मौली बाबाची इथून तिथून प्रत्येक लोकात बाबांचं पूजन झालं. तुम्हाला काय माहिती आहे? जिंकोनिया काळा वरी गेले भूमंडळा, भूमंडळा वरी गेले भूमंडळा, वरी गेले भूमंडळा. जिंकोनिया काळा वरी गेले भूमंडळा, भूमंडळा वरी गेले भूमंडळा, वरी गेले भूमंडळा. जिंकोनिया काळा वरी गेले भूमंडळा. तुम्ही आम्ही आलो कुठून? कोण म्हणलं कुठून आलो कुठून ते माहिती नाही. जाणार कुठं आणि करतो काय? खाया पिया सुखसे नाही, गोले लेकर सोया. खाऊन पिऊन मस्त आहेत, खाऊन पिऊन टामटूम येत आहे नाही आहे. जिंकून या काळा वरी गेले भूमंडळा. कुठं गेले? ब्रह्मेशाना पर्वते वाढणे नाही जेव्हा ते संत महात्मे ब्रह्मालाही पार करून पुढे गेले. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पूर्वी ते आरती शिष्यांची आहे. कोण कुठं जात नाही महाराज. आबा हे काय आहे? उपरण आहेत, वस्त्र आहेत. हे काय आहे? गाठण नाही, गाठ आहे गाठ. ही गाठ पूर्वीही नव्हती. कुठे गेली गाठ? एवढं कळलं तर असं कीर्तनच कळलं सर. पूर्वी ही गाठ नव्हती. बरं गाठ उपरण्यात होती का माझ्यात होती? जो उत्तर देईन त्याला ₹1 बक्षीस देतो खास करून मी आता पास. उपरण्यात गाठ होती का माझ्यात गाठ होती? मोहन भाऊ एवढी गाठ कळली की देवाची भेट झालीच. मग सुभाष भाऊ कधीही गाठ कोणतीच नको, देहावर बी गाठ नको. देहावरची गाठ असेल तर डॉक्टरकडे जा आणि काय करून घ्या, ऑपरेशन करून घ्या. कारण ती गाठ कोणती असू शकते भाऊ? कॅन्सर असू शकते. आणि मनातली गाठ तर लगेच नको. तर मग त्यामुळे म्हणतात ना, कोणती गाठीचा माणूस येतो? आतल्या गाठीचा माणूस. आता ही गाठ नको, बाहेर आहे बाहेर आहे गाठ नको. तसे आमचे बाबा आत बाहेर एक होते, गाठच नाही. बंधनापासून उकळलेल्या गाठी तुका म्हणे सोडल्या गाठी दिली मिठी पायाशी. गाठ नको, आताही नको, बाहेर नको, गाठच नको. गाठ नको. कपट गाठ मन में नहीं, सबसे सरळ स्वभाव. बस गाठ नको. गाठ असेल तर चंदन जवळ असून चंदन त्या झाडाला चंदन करू शकत नाही. का?
गाठ नाही, गाठी आहे दत्तू महाराज. गाठी असल्यामुळं चंदन त्याला काय करणार. तसा आपण सरळ बनलो, आत बाहेर एक बनलो तर तो व्यक्ती मुक्त असतो. आणि अशाच व्यक्तीचा या जगाला साधकाला लाभ होऊ शकतो. कोणत्या व्यक्तीला की ज्या महापुरुषाला, ज्या शिष्याला साधूचा बोध झाला त्याला. ऐका ना, आम्हाला अभंगात शिरायचं आहे, नुसतं शिरा खायचं नाही नुसतं. अभंगासून आम्ही काही बोललो बी नाही, काही दुसरं आम्हाला काही येत बी नाही. जे आहे ती गुरुवारी नारायणगिरी महाराजांचंच आहे, आमच्यापेक्षा दुसरं काहीच नाही आहे. बस इथं जेवढी लाईटिंग, हे पंखे फिरतात, हे केवळ त्या डीपीचे उपकार आहेत. डीपी दिसत नाही पण लाईट दिसतो, त्यार्थी डीपी आहे. ज्यार्थी आम्ही दिसतो त्यार्थी गुरु नारायणगिरी महाराज आहे, यात काही शंका नाही आहे, आहेत महाराज. अशा महात्म्यांनी ज्या शिष्याला काय काय दिलं, साधू काय देतात. बोध दिला मज सांगा ते, मार्ग दाविला नीट. बोध दिला मज सांगा ते, मार्ग दाविला नीट. क्रांती समोर गेले, दिसू लागले वाट. क्रांती समोर गेली, दिसू लागले वाट. चालू लागलो सपाट, एका जनार्दने पावलो पंढरी पे. एका जनार्दने पावलो पंढरी पे. तुम्ही संत मायला काय झालं तुम्हाला काही कळालं नाही. जाकलेले मूठ 1.25 कोटीचे म्हणा, कोटीचे आता लाखाच दाखल होतो मी. बोध दिला मज सांगा ते, मार्ग दाविला नीट. भ्रांती हे समूळ गेले, दिसू लागली वाट. नाचत प्रेम छंदे, चालू लागलो सपाट. एका जनार्दनी पावलो पंढरी. मौली बाबा, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. मौली बाबा पांडुरंग झाले, देव झाले. का? त्यांना बोध झाला होता. संत महात्मे आश्रम देत नाही, मठ देत नाही, जमीन देत नाही, कपडा देत नाही. बोध दिला मज सांगा ते. बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा. ममता म्हातारी, म्हातारी नाही, म्हातारी मरून गेली तेव्हा. महाराजी काल मी बातमी ऐकली, काल परवा दिवशी 80 कोटीचा मालक, कुठला मनुष्य मला माहीत नाही कुठल्या गावचा, पण 80 कोटीचा मालक ताई. काय झालं, 2 मुलं आहेत, मुलगी जज आहे. 10 महिन्यापूर्वी वृद्धाश्रमात त्यांना टाकलं होतं. 80 कोटीचा मालक काल परवा दिवशी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांनी फोन केला मुलाला आणि मुलीला, तर तिघंबी नाही आले. तिथल्या लोकांनी 10,000 रुपये वर्गणी गोळा केली आणि त्या बाबाचा अंतविधी केला.
मग कोटी बरे का 1 रुपया बरा? 1 रुपया कोणी पण देतं, कोटी कोणी देत नाही. 80 कोटीचा मालक आणि आज वर्गणी करून त्याला अंत्यविधी केला. बाबांचा सोहळ्याकरता सूक्ष्म रूपाने विश्वातले सर्व संत येऊन हा कार्यक्रम पार पाडणार आहेत. आपण काही काळजी करू नका. माताजी तुम्ही दुःख करू नका, तुम्ही आशीर्वाद द्या. सर्व समाजाला, सर्व साधू संत तुमच्या पाठीशी आहेत, तुमच्या देव पाठीशी आहेत. मौलवी बाबा आपले होते, आपल्यात आले. जसं समुद्राची लहर, समुद्राची लाट पाण्यात गेली का मेली का ती? सोन्याची अंगठी आहे माझ्याकडे, नाही सोन्याची अंगठी, सोन्याची अंगठी. अंगठी कशाची आहे? सोन्याची आहे. त्या व्यक्तीने काय केलं, सोन्याची अंगठी मोडली. त्या अंगठीचं काय झालं का बाबा? अंगठीचं काय झालं? सोन्याचं. पण पाणी कशाचं आहे? सोन्याचं. बाबाचं जे होईल ते काय होणार? सोनंच झालं, सोनंच झालं. सोनियाचा दिवस आजी अमृते पहाला, सोनियाचा दिवस आजी अमृते पहाला. नाम आठविता सोनियाचा दिवस आजी अमृते पाला, नाम आठविता रूपे प्रगट पै झाला. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, आणू नवी संबे हरी जगत्रय जीवना. मौलवी बाबा या मूर्तीमध्ये प्रत्येक कणाकणा जाऊन बसले. बाबा कुठं गेली नाहीये, काळजी करू नका. कारण तो महात्मा त्यांना गुरुवर्य नारंगिरी महाराजांचा बोध झाला होता. ज्याला बोध झाला तो कधी दुःख करत नाहीये. मला म्हणतात तो व्यक्ती, तो साधू ज्याला बोध झाला तो नुरुनिया ठेला. बर का, नुरून तो दिसत नाहीये पण तो आहे अभंगाचं पहिलं. साधू बोध झाला नुरुनिया ठेला, साधू बोध झाला नुरुनिया ठेला, साधू बोध नुरुनिया ठेला, नुरुनिया ठेला, साधू बोध झाला 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 नुरुनिया ठेला, साधू बोध
टाळी वाजा आपण खास घ्या हात धुवून तवा तापिले साधुबोध झाला तो नुरो त्याला फार गोड अभंग आहे महाराज. आज अभंग सारेच गोड आहे, फक्त सांगणारा धड पाहिजे. काय अभंग कोणता गोड नाही हो. मिठाच्या बरणीतला कोणताही कण खराबी आहे आणि खाराबी आहे. मिठाच्या बरणीतला जो कण तो खराबी आहे आणि खराबी आहे महाराज. तुला माहिती आहे पंचपक्वानाचं पंगत बसली ना, पंगत बसल्यानंतर भाजी पोळी श्रीखंडापासून जे असेल तो पुन्हा पुन्हा येतो. पण मिठावाला एकदा गेला की पुन्हा येत नाही. मौली बाबा गेले पुन्हा येणार नाही आहे. त्यांचं कार्य चालू राहील, त्यांचं काम चालू राहील, पण बाबा गेले पुन्हा नाही येणार. दिसणार नाही आपल्याला. त्यांचं काय दिसेल? अनुभव दिसेल, काम दिसेल, त्यांचं भजन दिसेल, त्यांची साधना दिसेल, हे दिसेल. अनुभव घ्या, संताचा अनुभव घ्या. एखादा फुल आहेत ना, तर तुम्ही फुलाला कुस्करून सुगंध नका घेऊ. पिळूनिया पाहे पुष्पाचा परिमळ, चिरुणी केळी केळा गाढवतो, गाढवतो, चिरुणी केळी केळा गाढवतो. पिळूनिया पाहे पुष्पाचा परिमळ, चिरुनिया गाढवतो, चिरुनिया केळी गाढवतो. पाहि पुष्पाचा परिमळ. पुष्प म्हणजे फुल, त्याला चुरगळून सुगंध नका घेऊ. आल्हाद अलगत हातात जरा नाकाबशी लावा, सुगंध घ्या. चिरोन्या पिळोन्या पाहे पुष्पाचा परिमळ, चिरोनी केळी केळ. काय तर अभंग आहे मौली महाराज की एकाने काय केलं, त्याने डोकं लावलं खूप. त्याने विचार केला की केळी एवढी गोड आहे तर केळीचं झाड किती गोड असेल म्हणे. केळी हळद म्हणजे केळीचं झाड किती गोड असेल. त्याने ती केळी येऊ द्यायच्या अगोदर ती केळी कापली. चिरोनी केळी केळ गाढवतो, पिळोण्या पाहे पुष्पाचा परिमळ. आता समोर गुळ आहे. आता हा गोळ प्लेटीतला गोळ कोणत्या शेतकऱ्याचा आहे, कोणत्या वस्तीवरचा आहेत, कोणत्या वावरातला आहेत, हे भानगड पडू नका. फक्त बोध करून घ्या हा गूळ आहे आणि खाऊन घ्या. खाता येईना मग, खाता येईना मग, तो गूळ सडून जाईल, सडून तिची सरमडी होईल. गूळ बोध झाला ना तर खाऊन घ्या. म्हणजे सुभाष भाऊ, आम्ही तर बंगल्यावर गेलो आता जोरवेला, त्यांचं वर्णन नाही आहे. एवढा मोठा बंगला, एवढी मोठी इस्टेट असताना अहंकाराचा लवलेश नाही, म्हणजे सोन्याला सुगंध आहे. आणि त्याला कारण केवळ गुरु नारायणगिरी महाराजांचा बोध झाला. महाराज ते ताई इथं बसलेले आहे, खूप सुंदर आहे. श्रीमंत असून अहंकार नाही, गरीब असून पाप करत नाही, समान आहे दोन्ही बी. ऐका, साधुबोध कसा करतात. साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईचं. आपले गुरुवर्य ब्रह्मलीन गुरु नारायणगिरी महाराजांनी प्रत्येकाला मंत्र दिला, तर मंत्राच्या रूपानेच बोध असतो बरं का. अभंग आहे नामदेव महाराजांचा. नाम घेता बोध झाला, नाम घेता बोध झाला, बोध झाला, नाम घेता 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 बोध झाला, देव आला हृदयाशी, देव आला हृदयाशी, नाम घे
घेता बोध झाला, बोध झाला नाम घेता बोध देव आला दया देव आला नाम घेता बोध नाम घेता बोध नाम घेता बोध झाला, देव आला हृदयाशी, नामा सरिसाची हारी, रिगे हृदया माझा रे, तिने धाके अभ्यंतरी हो लागी पुरी हृदय शुद्धी. हा साधू बोध झाला व्यक्ती असतो. आपल्या विचारलं ना, तुम्ही कोण आहेत? मी पाटील आहे, मी अमुक आहे, मी हरिशरणगिरी आहे. कुठं हरिशरणगिरी आहे? इथं हात आहे, इथं छाती आहे, इथं डोकं आहे. नाही नाही, हे नाही, हे बॉडी आहे. फोन वेगळा, सिम कार्ड वेगळं. तुझं फोन हे शरीर एक फोन आहे, सिम कार्ड आत्मा आहेत, विश्वास रेंज आहे, श्रद्धा टावर आहेत, आणि प्रेम सुख उत्साह डाटा आहे. डाटा टाटा नाही, डाटा डाटा आहे. म्हणून भाऊ, जोपर्यंत डाटा फुल आहेत तोपर्यंत फोन खूप चालतो. त्याचा डाटा संपला फोन फास्ट चालत नाही. मग लोक काय करतात, महाराजजी ते हे घेतात, काय लावून त्याला ते असे घेतात. नाही ते काय, ते मला काही येत नाही ते काय असेल ते, वायफाय घेऊन ते असं हे करतात. तसं या देहामधलं आपलं शक्ती संपली, ऊर्जा संपली, इंद्रिया मावळले. घरामध्ये किती आवाज द्या, कोणी आवाज दिला नाही, समजून घ्यायचं आपला काय संपला, डाटा संपला. आता लोक म्हणतील बाबा आता टाटा करतील. त्याच्या अगोदरच कोणत्याच वस्तूला आपलं मानायचं नाही, हा बोध. पुन्हा ऐका, प्रभाव कायम टिकत नसतो, स्वभाव कायम टिकणार आहेत. मला भाऊने पुन्हा एक आठवण करून दिली. त्यांच्या मुलीला मौली बाबाने एक साडी दिली, साडी. आता हे गोष्टी सांगण्यासारखे नाही आहे, पण काहीतरी बोलण्यापेक्षा बाबांचा अनुभव बोलणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. साडी दिली, सांगितलं लग्नाच्या वेळेला पाहुणे आले तर तू ही साडी नेसत जा. हा अनुभव ते कधी विसरू शकत नाही आहे. ज्या बाबाने, ज्या संताने एक आई सोडली तर सर्व आई त्यांची होती. एक बाप सोडला सर्व बाप त्यांची होतात. एक जमीन सोडली सर्व जमीन त्यांचे होतात महाराज. जोपर्यंत डाटा फुल आहे तोपर्यंत घरात खूप चालतं माणसाचं, पण डाटा संपला कोणी आवाज देत नाही महाराज. जोवरी चढनगा तोवरी म्हणते माझा, मानिती लहान थोर, देह सुखाच्या काजा, इंद्रिय मावळली, आला अण्णा आजा. अण्णा नाही महाराज, जर काही झालं तर बॉडी जर तिकडून आली नाही तर ते अण्णा नाही म्हणतात. अण्णा कुठशी आले नाही, बॉडी कुठपर्यंत आली. हा संसार आहेत, हे शरीर इथला लटका एकदम खोटा आहेत. संत महात्मे ज्यांना संतांचा गुरुचा बोध झाला ती व्यक्ती जगात राहून अलिप्त असतात महाराज. देखलिया संसार मने, देखलिया देखलिया संसार मने, देखलिया देखलिया संसार मने, देखलिया देखलिया संसार मने, देखलिया देखलिया संसार हमने देखलिया, देखलिया संसार हमने देखलिया, देखलिया संसार हमने देखलिया, देखलिया संसार हमने देखलिया.
सब मतलब के यार हमने देख लिया, सब मतलब के यार हमने देख लिया, सब मतलब के यार हमने देख लिया, सब मतलब के यार हमने देख लिया। देख लिया संसार हमने देख लिया, सब मतलब के यार हमने देख लिया। दृष्टांत ताजा नवनाथ महाराज कीर्तनकार असो, मृदंगाचार्य असो, गायनाचार्य असो, महात्मा असो, कीर्तन होईपर्यंत कुठपर्यंत आले? तुम्ही जेवण करणार आहे का? चहा घेणार का? कॉफी घेणार का? कीर्तन संपलं, कोणी फोन करत नाही, कुठं गेले न काय गेले न कसे गेले. तुमची टाळी सांगते की हे खरोखर आहे. देख लिया संसार हमने देख लिया, सब मतलब के यार हमने देख लिया. अरे जी एक सांगू तुम्हाला असे भाऊ, कोणी व्यक्ती गेला ना तुम्हाला त्या व्यक्तीकरता कोणी रडत नाही, हे तितकंच खरं आहे. ही माझ्या मनचं गोष्ट सांगत नाही आहे. कोणी गेल्यानंतर त्याकरता कोणी रडत नाही आहे. आता तुम्ही गेले, तू गेला तर आता माझं कसं होईल म्हणून लोक रडतात. ही गोष्ट खरी नाही का? नाथांचं प्रमाण आहे. मन की बात कराय फक्त मोदी साहेबाने, आम्ही नाही. मन की बात. तुझ्यासाठी न रडती रडती, तुझ्यासाठी न रडती रडती, तुझ्यासाठी न रडती रडती, तुझ्यासाठी न 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 रडती. माझे कैसे होईल मनते, माझे कैसे होईल मनते, माझे कैसे होईल मनते, तुझ्यासाठी न रडती रडती, तुझ्यासाठी न रडती, माझे कैसे होईल मनते, माझे कैसे होईल मनते, माझे कैसे होईल मरती मेली नेलो किती हाची लाभ तयाचे संगती. म्हणून मला म्हणतात, ज्या साधूला बोध झाला तो व्यक्ती साधू बोध झाला, तो नुरोनिया ठेला ठाईचा मोराला अनुभव. तसा अनुभव सांगता येत नाही माणसाला. तो अनुभव कसा? ज्याप्रमाणे कापूर जळून गेला तर कापराचा सुगंध शिल्लक खाली राहिला, तो शिल्लक राहिलेला कापूर तो सुगंध देतो. त्याप्रमाणे माऊली बाबांचा स्वभाव कायम जोपर्यंत चंद्र सूर्य तो सुगंध देत राहणार. अभंगाचं कापुराच्या बाती उजळल्या ज्योती, कापुराच्या बाती उजळल्या ज्योती, कापुराच्या बाती उजळल्या ज्योती, कापुराच्या बाती उजळल्या ज्योती. आईचा समाप्ती झाली दैसी, आईचा समाप्ती झाली दैसी, हरी मुखे हरी मुखे बना बना, हरी मुखे बना, हरी मुखे बना, हरी मुखे बना. आईचा समाप्ती झाली दैसी, समाप्ती झाली दैसी, हरी मुखे
कापुराची वाती उजळली किंवा उजळलेल्या दोन पाट आहे. कापुराची वात पेटली आणि त्या कापुराच्या वातीने संपूर्ण संगमनेर तालुका किंवा संपूर्ण जिल्हा मौलीबाबाने प्रेमाने ज्ञानाने पेटवला. ही बाबाची कार्यसिद्धी आहे. कापुराची वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसे. असा व्यक्ती असा महात्मा त्याला मोक्षाकडं जायची गरज नाही आहे. मोक्ष त्याच्या घरी येतो. मोक्षरेखी आला तोच भाग्यवान. अभंगाचं तृतीय मोक्षरेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला. हरिभक्त परायण हरिभक्तीत परायण. आम्ही कामक्रोध परायण लोभ परायण कपट परायण. संत महात्मे हरिभक्तीत परायण. मोक्षरेखे आला भाग्य विनटला. भाग्यवान तो की ज्याच्यावर संतांची कृपा झाली. संतांची कृपा होणं म्हणजे आपला स्वतःचा बोध होणं. तू शरीर नाही आहे, तू आत्मस्वरूप परमात्म्याचं रूप आहेत असं बोध ज्याला झाला भाग्य विनटला. काय कठीण नाही बरं का. परमार्थ कठीण नाही आहे, सरळ होणं कठीण आहे. आहे की नाही. परमार्थ कठीण नाही आहे, सरळ होणं कठीण आहे. ऐका, सर्प रात्रंदिवस वाकडा चालतो. सर्पाला सरळ चालताच येत नाही आणि जो सरळ चालतो त्याला सर्प म्हणता येत नाही. बरोबर आहे की नाही. पण सर्पाला एक ठिकाण असं असतं महाराजजी की त्या सर्पाला तिथं सरळ चालल्याशिवाय पर्याय नाही. का. आयत्या बिळात ते बीळ सरळ असतं. तर सरळ बिळामध्ये त्या सर्पाला वाकडं होऊन चालणारच नाही. का ते बीळ कोणाचं आहे. सारं सांगायचं मला खास करून आता सरळ बना. मी अंगठी आहे सोनं हे कळलं की जगातलं सर्व सोनं ती सोनंच मानते. मातीचा घडा मी माती हे कळलं की संपूर्ण गडे मातीचे हे तिला कळलं. तसं मी आत्मस्वरूप आहे हे कळलं. मोक्षरेखी आला. अमुक व्यक्ती एकादशीला पहाटे मेला आणि मोक्ष झाला. नाही का पहाटे कसं कुत्रं मरत नाही का हो. मरणं महत्त्वाचं नाही आहे. मरताना त्यांची क्षयवृत्ती त्यांचं ध्यान कुठं होतं त्याला महत्त्व आहेत. म्हणून मोहाचा क्षय तो मोक्ष. मुखी नाम हाती मोक्ष अशी साक्ष बहुतांची. वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूशी. आणि असे मौली बाबा संतांच्या गुरु नारंगिरी महाराजांचे कायम अंकित असायचे. सप्ताला बाबा ती कायम यायचे. लांब असायचे, सप्ताला यायचे, पुणे बेटात यायचे, सर्वत्र यायचे. आता बाबा येणार नाही आहे पण बाबाचा अनुभव त्यांची कीर्ती मला मिळेल म्हणून मोक्षरेखी आला भाग्यविनर साधूचा अंकिला हरिभक्त. अशा महापुरुषाला त्याने भाग्याने विनटलेला महात्मा त्या व्यक्तीला मौली म्हणतात सज्जनाची गोडी असते. आणि सज्जन कोण की त्याला जनात वनात मनात
आत्मतत्वामध्ये प्रभू दर्शन होतं. तो भाग्यवान, तो पुरुष महात्मा कापराप्रमाणे स्वज्वळ आत बाहेर एक असतो, अभंगत शेवट. ज्ञानदेवा गोडी संगती सजनी, ज्ञानदेवा गोडी संगती सजनी, ज्ञानदेवा गोडी संगती सजनी, ज्ञानदेवा गोडी ज्ञानदेवा गोडी संगती सजनी, ज्ञानदेवा गोडी संगती सजनी, ज्ञानदेवा गोडी संगती सजनी, ज्ञानदेवा गोडी संगती सजनी, आत्मतत्वी हरि दिसे जनिवनी, आत्मतत्वी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, कोण करी ना रे ना रे ना रे रे ना रा हरिमुखे हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, विठोबा रखो जय विठोबा रखो जय विठोबा रखो, विठोबा रखो माय, विठोबा रखो माय, जय विठोबा रखो माय, जय विठोबा रखो माय,
रखुमाई ठोबा जय जय ठोबार रखुमाई ठोबार पुंडलिक भरणे हर विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम गंगा गिरी महाराज सद्गुरु नारायण गिरी महाराज बोलो रे भाई सब समाज की जय 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 ठोबार रखुमाई जय जय ठोबार रखुमाई ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिशे जनीवनी आत्मतत्वे हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. 9ला 2 मिनटं कमी आहे. 2 मिनटामध्ये आपल्याला सेवा आटपायची आहेत. मी पुनश्च एकदा परमपूजनीय बेटाचा एक रत्नगार पूजनीय श्रद्धेय स्वानंदचूक निवासी किसनबाबांचे एकनिष्ठ गुरुसेवेकरी गुरु उपासक गुरुवर्य नारायणगिरी महाराज गेल्यानंतर किसनबाबाला गोड लागेना. गुरुवर गेले, मी कशाला थांबलो, बाबा कायम बोलायचे. 2 महिन्यात बाबा गेले. प्रत्येकाला गुरुपाशी जायचं असेल तर गुरुची आज्ञांकित राहा, गुरुची आज्ञा पाळा, आज्ञा देवाची पाळा. आम्ही आज्ञा पाळतो, पण मेल्यानंतर त्यांना कोणती आज्ञा झाली? देवाज्ञा झाली. काम क्रोध लोभ सोडा, त्याकरा संग गुरु भगवंताची आज्ञा आहेत. आम्ही जिवंतपणे आज्ञा माळीत नाही, नंतर आज्ञा पाळतो. आईवडिलांनी हाक मारली, आहो देत नाही. माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता, मग बैरा होतो मग मशीन लावतो. असं नका करू. आईची आज्ञा, वडिलाची आज्ञा, गुरुवाऱ्यांची आज्ञा आपल्याला पाळायची आहेत. मी पुनश्च एकदा सर्व ग्रामस्थ संगमनेरकर विठ्ठलनगर बाबांचे सर्व अनुयायी भक्तमंडळी मी प्रणाम करतो. आणि हा सुंदर असणारा उपक्रम जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत या आश्रमाचं काम भगवान चालवतील, गुरुवर्य चालवतील, यात काही शंका नाही आहे. आपण फक्त साधनारत राहा, भजनरत राहा. जर आपण गुरुवर्यांचे बोधित असाल तर नक्कीच आनंद वाटेल. मी पुनश्च एकदा सर्व महापुरुषांना धन्यवाद करतो. जे माऊली बाबा महाराज बोलतील पण त्या अगोदर आपण एक भजन घेऊ. आज आमचे दत्ता महाराज मातोश्री चॅनल कपसुळगाव ते बी आलेले आहेत. जसं माऊली बाबा अजर अमर झाले तसं आजचं कीर्तन बी अजर अमर झालं. ही रुद्राक्ष माळ आमच्या अशुभची, ही माळ अजर अमर झाली. हे हार सुकतील पण ही माळ कधी सुकणार नाही आहे, कारण प्रभूची माळ आहे. तसे माऊली बाबा हे देवाच्या गळ्यामध्ये गेले. आपण काही काळजी करू नका. आपण माऊली बाबाचं भजन करू आणि सर्वांनी भोजन प्रसाद घेऊन जायचं आहे. मी पुनश्च एकदा सर्वांना आलेले सर्व लांबून त्यांच्या भक्तांना प्रणाम करतो. एक भजन, त्यानंतर सूचना होईल, मग आपण उठायचं. कोणीही टाळी वाजवल्याशिवाय राहायचं नाही. आतापर्यंत मी पाहिलं कोणी उठलं नाही, कोणी टाळी वाजवली नाही, कोणी भजन केलं नाही, कोणी काय नाही, शांत बसले. आता 1 मिनिट मोठ्या प्रेमाने आनंदाने मस्तीमध्ये श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री
श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री माईक बंद राहील. आता तुमचा आवाज एक गर्जना करा मोठ्यानं, मग शिवस्वामी पुंडली. हो 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 अजून पुढं हो पुढं प्रसाद बाकी आहे, प्रसाद भरपूर आहे, आवाज कमी करू नका, आपला आवाज बाबाने ऐकला पाहिजे. पुंडली पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर सद्गुरु गंगागिरीजी महाराज, सद्गुरु नारायणगिरीजी महाराज की, किसन बाबा महाराज की, संत जोग महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. धर्म की अधर्म का प्राणियों में भावना हो, विश्व का कल्याण हो. हर हर हत्या. पुन्हा एकदा धन्यवाद करतो. बाबाने सर्वांना आशीर्वाद द्यावा आणि आमचाही लवकर प्रभूचरणी आपल्याला जागा मिळो. संत गेले तया ठाया देवराया पाववे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. जय विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. बोले करे देवा करे उत्तरे का अपराध महाराज नाही विचारिला अधिकार व्यापुला. अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वराला का पाया पैकी करा. अपराध महाराज ज्ञानदेव